हेलो फ्रेंड्स, वेलकम। आज आपण इथे नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन 2026 की जी रिक्रुटमेंट आहे, NMMC ची जी रिक्रुटमेंट आहे, त्यासाठी जनरल नॉलेजचा आज आपण इथे टॉपिक 2 पॉवर अँड फंक्शन ऑफ म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे काही MCQs कव्हर करूया. ठीक आहे. आणि ही जी सिरीज आपण स्टार्ट केलेली आहे टिल एक्झाम पर्यंत जी आहे ते स्टार्ट राहणार आहे, ज्याच्यामध्ये आपण सगळेच टॉपिक जे आहे ते कव्हर करणार आहे. ठीक आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. ठीक आहे. तसंच बघा, जनरल नॉलेजची PDF सुद्धा अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये सगळेच MCQs जे आहे ते कव्हर केलेले आहेत. ठीक आहे. ज्याच्यामध्ये टोटल 9 युनिट्स, 90 टॉपिक्स अँड 2250 जे आहेत ते MCQs कव्हर केलेले आहेत. इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे PDF. ज्यांना पण PDF हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेज करू शकता. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया. इथे आपण पॉवर अँड फंक्शन ऑफ म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे काही MCQs. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, which body within the municipal corporation generally approve the annual municipal budget? महानगरपालिकेच्या वार्षिक अर्थसंकल्प साधारणपणे कोण मंजूर करतो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट म्युनिसिपल कमिशनर, स्टँडिंग कमिटी, जनरल बॉडी, मेयर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, जनरल बॉडी, महासभा, बिकॉज द जनरल बॉडी ऑफ कॉर्पोरेटर्स debate and approve the municipal budget. Next, second, the power and function of municipal corporation are mainly listed in which schedule of the constitution? महानगरपालिकांचा अधिकार व कार्य संविधानातील कोणत्या अनुसूचीमध्ये दिली आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट फिक्स शेड्यूल, सिक्स्थ शेड्यूल, सेवन्थ शेड्यूल अँड 12th शेड्यूल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. तो करेक्ट आन्सर आहे फोर्थ 12th शेड्यूल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, 12वी अनुसूची, बिकॉज द 12th schedule contain 18 subjects such as urban planning, water supply, sanitation and roads. Next, third, which of the following is considered a mandatory function of municipal corporation? खालीलपैकी कोणते महानगरपालिकेचे अनिवार्य कार्य मीन्स मॅन्डेटरी फंक्शन आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट अर्बन फॉरेस्ट्री प्रमोशन, सेकंड पब्लिक हेल्थ अँड सॅनिटायझेशन, थर्ड कल्चरल प्रोग्राम अँड फोर्थ टुरिझम प्रमोशन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड पब्लिक हेल्थ अँड सॅनिटायझेशन, सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता, बिकॉज public health, sanitation and waste management are essential municipal responsibilities. Okay. Next, fourth, which constitutional amendment formally recognized municipal corporation as institution of urban local governance in India? भारतामध्ये महानगरपालिका या शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक मान्यता कोणत्या घटना दुरुस्तीत दिली आहे? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट 42nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट, 44th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट, 73rd and 74th. तो करेक्ट आन्सर येईल फोर्थ 74th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट, 74वी घटना दुरुस्ती, बिकॉज द ऍक्ट ग्रांटेड कॉन्स्टिट्यूशनल स्टेटस टू अर्बन लोकल बॉडीज इन्क्लुडिंग म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स. नेक्स्ट, फिफ्थ, which of the following function is primary regulatory in nature for municipal corporations? खालीलपैकी कोणते कार्य महानगरपालिकेचे नियामक मीन्स रेग्युलेटरी स्वरूपाचे आहे? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट कन्स्ट्रक्शन ऑफ रोड, सेकंड इश्यूइंग बिल्डिंग परमिट, थर्ड रनिंग हॉस्पिटल, थर्ड वेस्ट कलेक्शन. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड इश्यूइंग बिल्डिंग परमिट, बांधकाम परवाने देणे, बिकॉज बिल्डिंग परमिशन अँड कन्स्ट्रक्शन रेग्युलेशन आर रेग्युलेटेड पॉवर ऑफ म्युनिसिपालिटीज. ओके. Next, sixth, municipal corporation derive the power to impose property tax mainly from? महानगरपालिकांना मालमत्ता कर मीन्स प्रॉपर्टी टॅक्स लावण्याचा अधिकार प्रामुख्याने कुठून मिळतो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट स्टेट गव्हर्नमेंट डेलिगेशन, कॉन्स्टिट्यूशन डायरेक्टली, ऍक्ट गव्हर्निंग म्युनिसिपल कॉर्पोरेशन अँड बोथ ए अँड सी. तर बोथ ए अँड सी, स्टेट गव्हर्नमेंट डेलिगेशन अँड ऍक्ट गव्हर्निंग म्युनिसिपल कॉर्पोरेशन, बिकॉज property tax power come through state municipal law and delegation by state government. Next, seventh, which of the following is not typically included in the power of municipal corporation? खालीलपैकी कोणता विषय महानगरपालिकेच्या अधिकारात सहजता येत नाही? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट अर्बन प्लॅनिंग, वॉटर सप्लाय, डिफेन्स सर्व्हिसेस, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड डिफेन्स सर्व्हिस, संरक्षण सेवा, बिकॉज डिफेन्स सर्व्हिस फॉल अंडर युनियन गव्हर्नमेंट नॉट म्युनिसिपल बॉडीज. नेक्स्ट, 8,
The authority to regulate land use and construction of building fall under which municipal function? जमिनीचा वापर आणि बांधकामाचे नियमन हे कोणत्या प्रकारच्या महानगरपालिका कार्यात येते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट डेव्हलपमेंटल फंक्शन, रेग्युलेटरी फंक्शन, ज्युडिकल फंक्शन, वेलफेअर फंक्शन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड रेग्युलेटरी फंक्शन, नियामक कार्य, बिकॉज लँड यूज रेग्युलेशन अँड बिल्डिंग परमिशन आर रेग्युलेटरी फंक्शन. Next, ninth, municipal corporation may establish public park and playground under which functional category? महानगरपालिका सार्वजनिक उद्याने व खेळाची मैदाने कोणत्या कार्यप्रकारात स्थापन करते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सिविक अम्युनिटीज, ज्युडिकल सर्व्हिस, डिफेन्स सर्व्हिस, लेजिस्लेटिव्ह सर्व्हिसेस. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट सिविक अम्युनिटीज, नागरिक सुविधा, बिकॉज पार्क अँड प्लेग्राउंड आर पार्ट ऑफ सिविक अम्युनिटीज अँड अर्बन डेव्हलपमेंट सर्व्हिसेस. तसंच बघा इलेक्ट्रिकल साठी पण पीडीएफ अवेलेबल आहे, शॉर्ट नोट प्लस एमसीक्यूज, ज्याच्यामध्ये सगळेच टॉपिक कव्हर केलेले आहेत प्रोफेशनल नॉलेजचे. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट, टेन्थ, विच ऑफ द फॉलोइंग फंक्शन रिलेट्स टू अर्बन एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन? खालीलपैकी कोणते कार्य शहरी पर्यावरण संरक्षणाशी संबंधित आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट पब्लिक लाइटिंग, सेकंड अर्बन फॉरेस्ट्री अँड एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन, मार्केट रेग्युलेशन अँड बर्थ रजिस्ट्रेशन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड अर्बन फॉरेस्ट्री अँड एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन, शहरी वनसंवर्धन व पर्यावरण संरक्षण, बिकॉज urban forestry and environmental protection are part of municipal responsibilities. Next, 11th, which official is mainly responsible for executing the functions and power of municipal corporation? महानगरपालिकेची कार्य व अधिकारांची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्य जबाबदार अधिकारी कोण? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मेयर, स्टँडिंग कमिटी चेअरमॅन, म्युनिसिपल कमिशनर, वार्ड ऑफिसर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड म्युनिसिपल कमिशनर, महानगरपालिका आयुक्त, बिकॉज द म्युनिसिपल कमिशनर इज द एक्झिक्युटिव्ह ऑथॉरिटी इम्प्लिमेंटिंग म्युनिसिपल पॉलिसीज अँड डिसिजन. नेक्स्ट, 12th, which of the following municipal responsibilities directly related to public health governance? खालीलपैकी कोणती महानगरपालिका जबाबदारी सार्वजनिक आरोग्याशी थेट संबंधित आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ड्रेनेज अँड सॅनिटेशन सर्व्हिस, डिफेन्स प्लॅनिंग, फॉरेन पॉलिसी, करन्सी रेग्युलेशन. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ड्रेनेज अँड सॅनिटेशन सर्व्हिस, जलनिस्सारण व स्वच्छता सेवा, बिकॉज ड्रेनेज, सॅनिटेशन अँड वेस्ट मॅनेजमेंट डायरेक्टली इम्पॅक्ट पब्लिक हेल्थ. Next, 13, municipal corporations can regulate market and trade license primary to. महानगरपालिका बाजार व व्यापार परवाने मुख्यतः कोणत्या उद्देशाने नियंत्रित करतात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इन्क्रीज नॅशनल एक्सपोर्ट, सेकंड एन्श्योर पब्लिक सेफ्टी अँड हायजीन, थर्ड कंट्रोल इन्फ्लेशन अँड फोर्थ प्रमोट इंटरनॅशनल ट्रेड. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड एन्श्योर पब्लिक सेफ्टी अँड हायजीन, सार्वजनिक सुरक्षा व स्वच्छता सुनिश्चित करणे, बिकॉज market regulation ensure hygiene, safety and orderly commercial activities. Next, 14, which function is associated with social welfare responsibility of municipal corporation? महानगरपालिकेच्या सामाजिक कल्याणाशी संबंधित कार्य कोणते आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रजिस्ट्रेशन ऑफ बर्थ अँड डेट, सेकंड मिलिटरी रिक्रुटमेंट, थर्ड फॉरेन ट्रेड लायसनिंग अँड फोर्थ सेंट्रल टॅक्सेशन. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट रजिस्ट्रेशन ऑफ बर्थ अँड डेट, जन्म व मृत्यू नोंदणी, बिकॉज रजिस्ट्रेशन ऑफ बर्थ अँड डेट इज स्टॅच्युटरी म्युनिसिपल फंक्शन. नेक्स्ट, 15, अर्बन प्लॅनिंग अँड टाउन डेव्हलपमेंट फंक्शन ऑफ म्युनिसिपल कॉर्पोरेशन आर क्लोजली लिंक विथ द प्रोव्हिजन ऑफ द. महानगरपालिकेचे शहरी नियोजन व नगर विकास कार्य कोणत्या तरतुदींशी जवळून संबंधित आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फॅक्टरी ऍक्ट 1948, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट 1986, 74th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट अँड इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट 1947. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड 74th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट, 74वी घटना दुरुस्ती, बिकॉज 74th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट स्ट्रेथन द रोल ऑफ अर्बन लोकल बॉडीज इन अर्बन प्लॅनिंग अँड गव्हर्नन्स. तसंच बघा इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, स्टेट अँड सेंट्रल गव्हर्नमेंट स्कीम, जनरल नॉलेज, मराठी व्याकरण आणि ऍक्ट सगळ्याच पीडीएफ अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता.
ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तेव्हापर्यंत धन्यवाद.